सावली बारमध्ये अटी शर्थींचं उल्लंघन झालंय आणि हा ऑर्केस्ट्रा नाही तर डान्स बार आहे। कदमांच्या राजीनाम्यासाठी कायदेशीर लढा आता देणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। डान्स बार असलेले गृहराज्यमंत्री नको, अंजली दमानिया यांनी ही मागणी केली आहे। सावली बार प्रकरणात अंजली दमानिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात आता आक्रमक झाल्यात आणि आज सावली बारची पाहणी त्यांनी केलेली आहे। तर या बारमध्ये अटी शर्थींचं उल्लंघन झालेलं आहे। हा ऑर्केस्ट्रा नाही तर हा डान्स बारच असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। आणि डान्स बार असलेले गृहराज्यमंत्री नको, कदमांच्या राजीनाम्यासाठी आता आपण कायदेशीर लढा देणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं, तर चालवायला दिलेलं नव्हतं कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे आणि जी बाकीची माणसं होती ती मॅनेजर, कॅशियर म्हणजे ती नोकरदार माणसं होती। तर याचा अर्थ सरळ आहे की हा जो बार होता तो योगेश कदम यांचाच आणि त्यांच्या वडिलांचा होता, कारण त्याच्या बारच्या परवान्यावर त्यांच्या आईचं नाव होतं। कुठच्याही परिस्थितीत असे गृहमंत्री महाराष्ट्राला नकोत। गृहराज्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा देण्यासाठी मला लीगली ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मी आता